विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन, की पहाटे लवकर उठा, 2 तासाचं हे शेड्यूल, 2 तासाचं ते शेड्यूल, पुन्हा क्लास, ऑफलाईन क्लासेस, कॉलेज हे मॅनेज करून अभ्यास कसा करायचा, याचं टाईम टेबल मी जर तुम्हाला देणार असेल, असं वाटत असेल, तर तसं नाहीये. मग मी तुम्हाला काय प्रोव्हाईड करणार आहे? टार्गेट काय सांगा? बोर्डची एक्झाम. बरोबर आहे. त्यासाठी मी उद्याच संघर्ष बॅच लॉन्च करेन. त्यामुळे उद्या नक्की चॅनलवर व्हिडिओ आला की बघाच. संध्याकाळी मी व्हिडिओ नक्की अपलोड करणार आहे. बॅचबद्दल सगळी माहिती सांगेन. पण माझा एक 20 वर्षाचा अनुभव आहे. मी तुम्हाला सांगतो आज तारीख किती आहे मला सांगा? 25 जून. बरोबर आहे? 25 जून आहे. 25 जून रोजी मी हा व्हिडिओ अपलोड करतोय. याचा अर्थ जून एंड झालेला आहे. मग आपल्याकडं उरलेले महिने किती आहेत? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी सुद्धा आहे आपल्याकडं. फेब्रुवारी एंडमध्ये एक्झाम असते. ठीक आहे. मग या मार्च महिन्यात एक्झाम आहे. अरे वाह! मग खूप दिवस आहेत आपल्याकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 महिने आहेत. ओके. टॉपिक्स किती आहेत? 48 टॉपिक्स आहेत. फिजिक्सचे 16, केमिस्ट्रीचे 16, मॅथ्सचे 16. एव्हरेजली कन्सिडर करूया. प्लस मायनस थोडं इकडं-तिकडं. पण आता माझं म्हणणं ऐकून घ्या. जून, जुलै अरे हो! जून कुठं? जून तर संपलाय. जुलै, त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आता माझा अनुभव काय सांगतोय ते बघा. हे जे डिसेंबर महिना आला ना, की इतकं प्रचंड टेन्शन येतं. आता आपल्यातली लाखो मुलं ना जे देतात पळावनं. मग जानेवारी महिन्यात जे फर्स्ट अटेम्प्ट येतोय, बरोबर आहे? मग त्यावेळेस एक तणाव निर्माण होतो, की अरे बापरे! आता जे प्रिपरेशन केली पाहिजे. मग जेईई म्हटलं, की मग बोर्ड एक्झामचं काय करू? त्यावेळेस बऱ्याच लोकांना जाणीव होते, की अरे आपण पावणे 2 वर्ष एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची एवढी प्रॅक्टिस करतोय, आपण बोर्डच्या अभ्यासाकडे लक्ष दिलंच नाही. तो तणाव येतो. मग ठीक आहे. मग डिसेंबरमध्ये तो तणाव आला. जानेवारीत काय होतं, की जे-ई-चा पहिला अटेम्प्ट होतो. दुर्दैवानं तिथं प्रचंड तयारी नसते झालेली. मग प्रॉपर पर्सेंटाइल नाही मिळत. बऱ्याच मुलांना त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि तोपर्यंत लगेच जानेवारीत असं वाटतं, की आता फेब्रुवारी तर महिना आलीच एक्झाम. हां, पण आहे की फेब्रुवारीचा अख्खा महिना आहे असं वाटतंय ना? नाही. या फेब्रुवारी महिन्यात कॉलेजची प्रॅक्टिकल एक्झाम, कॉलेजच्या प्रिलिम, बोर्डची प्रॅक्टिकल एक्झाम या इतक्या गोष्टी असतात ना, तिथं राहिलेला सिलेबस कंप्लीट होत नाहीये. मग आपल्याकडे आता महिने उरले किती? फेब्रुवारी महिना नाही आहे आपल्याकडं. जानेवारी तर जे-ई-च्या अटेम्प्टमध्ये निघून जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर डिसेंबरपर्यंत वेळ आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. मग आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 महिने आहेत. पण मी काय म्हणतो हा 6वा महिना हा पाहिजे आपल्याला रिव्हिजनसाठी. मग आता उरले फक्त 5च महिने. आता आला का तणाव? आला? येतोय तणाव. पण मी आहे ना, मी देतो ना परफेक्ट प्लॅन तुम्हाला. मी कशासाठी आहे? तर मेन पॉइंट काय आहे बघा, की आपल्याला बोर्डच्या एक्झामसाठी हे 48 टॉपिक्स करायचे आहेत. याच्यामध्ये आता मी गंमत सांगतो ते नीट लक्ष द्यायचं लक्षात घ्या. पॉलिमर सारखा टॉपिक आहे. अर्ध्या दिवसात क्लिअर होतो. करायचं ठरवलं तर. ओके. ग्रीन केमिस्ट्री एक्स्ट्राऑर्डिनरी बेस्ट टॉपिक आहे लक्षात घ्या. ओके. 2 टॉपिक झाले बघता-बघता. लिनिअर प्रोग्रामिंग लगेच होतोय. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन हेही टॉपिक पटकन होतायत. लॉजिक, मॅट्रिसेस मोठे टॉपिक जरी वाटले तरी रिव्हिजनला कंप्लीट करायला सोपे आहेत. बरं इथं आणखीन एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला मी. आता लक्ष द्या. मग मी तुम्हाला सांगतो इथं काही जण काय मिस्टेक करतात माहितीये का? चला 5 महिने आहेत. 5 महिने म्हणजे 150 दिवस आहेत. ऑलमोस्ट 50 टॉपिक आहेत. म्हणजे 3 दिवसात 1 टॉपिक व्हायलाच पाहिजे. मग काही टॉपिक असे आहेत तिथं रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन, ते वेव्ह ऑप्टिक्स वगैरे, त्याच्यानंतर सेमीकंडक्टर सारखे टॉपिक वेळ लागतो त्यांना. होत नाहीये ते 3 दिवसात. मग तणाव क्रिएट होतोय. अरे तसं नाहीये. पण काही टॉपिक आहेत ना, एका दिवसात 3-4 टॉपिक पण होणार आहेत ना. एक डोक्यात घ्या वेळ आहे. वेळ आहे. मला संघर्ष बॅचमध्ये तोच प्लॅन करायचा आहे. उद्या मी लॉन्च करताना त्याचं शेड्यूल देईन. गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगतो संघर्ष बॅचमध्ये आमचा सिलेबस संपवायला वेळ लागला थोडासा. डिसेंबर लागलाच आम्हाला लक्षात घ्या. थोडासा अनुभव नव्हता, नवीन होतं. यावर्षी मात्र मला प्रॉपर अनुभव आहे. गेल्या वर्षी माझ्याकडून एक मिस्टेक काय झाली, उद्या परत मी ते मेन्शन करणार आहे बरं का. मी सुरुवातीला 1-1.5 महिना संघर्ष बॅचमध्ये ना, टॉपिक वाईज नाही शिकवलं, कन्सेप्ट वाईज शिकवलं. माझं म्हणणं काय होतं, चला आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. नंतर माझ्या लक्षात आलं, की मेंटॅलिटी आपली कशी आहे, की टॉपिक जर झाले क्लिअर तर बरं वाटतंय, नाहीतर असं वाटतं की सिलेबस राहिलाय. बरं चला आता प्लॅन करूया आपण. प्लॅन काय करायचंय सांगतो.
हा जो पहिला जो जुलै मंथ जो आहे ना, आता येईल तो आठवडा म्हणजे एका आठवड्यानंतर जो जुलै सुरू होईल. या महिन्यात तुम्हाला काय करायचंय मी क्लिअरली सांगतो, की पहिल्यांदा तुम्ही ना जे टॉपिक्स आहेत ना, त्याला तुम्ही असं हे करा ईझी, मीडियम आणि हार्ड. ओके. तर तुम्हाला सांगतो हार्ड टॉपिक 3 ते 4 असतील. ईझी टॉपिक 3 ते 4 असतील, तर मीडियम टॉपिक 8 आहेत. त्यामुळे हे खूप ईझी आहे लक्षात घ्या फिनिश करणं. मग तुम्ही ठरवा. तुमचं स्वतःचं टाईम टेबल तयार करा बाळांनो टॉपिकसाठी. काय होतंय, काल मला एक स्टुडंट भेटायला आला होता पुण्यावरून. गुरव आडनाव आहे त्याचं. आपल्या संघर्ष बॅचमध्ये गेल्या वर्षी होता. क्रॅश कोर्सला पण होता. 99 प्लस पर्सेंटाइल आहेत. त्यानं संघर्ष बॅच केव्हा जॉइन केली तुम्हाला सांगू का? जेव्हा त्याच्या ऑफलाईन क्लासमध्ये डेरिव्हेटिव्हच कितीतरी ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत सुरू होतं ना, तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की क्लासमध्ये काय होईल असं वाटत नाही. तेव्हा त्याने ती बॅच जॉइन केली होती. म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला कळालं का? पॉइंट काय सांगायचंय, की तुम्ही कॉलेजवर डिपेंड राहू नका. तुमच्या ऑफलाईन क्लासेसवर सुद्धा डिपेंड राहू नका. तुमचा प्लॅन करा. तुम्हाला तो सिलेबस संपवायचा तुम्हाला ते करायचं हे लक्षात घ्या. हां, तिथं काय करावं लागणार आहे, की कसं आहे, हे सोपे, अवघड, ईझी, मीडियम टॉपिक आहेत की त्यासाठी तुम्हाला आणि हो, एक लक्षात घ्या, हे सगळं करतोय आपण टाईम टेबल सगळं ठरवतोय, कुठल्या महिन्यात किती टॉपिक संपवायचे आहेत. ते कधीतरी प्लस मायनस होऊ शकतं बरं का. एखाद्या वेळेस एखादा टॉपिक राहू शकतोय. तेव्हा त्याचं तणाव घ्यायचा नाहीये. 5 महिन्यात एक प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो. आता लक्ष द्या बरं का. हेही मी महत्त्वाचं सांगणार आहे. आता आपला अतिशय लाडका म्हणजे किंवा एकदम महत्त्वाचा सण येतोय. तर त्यात काय होतं, की मी सांगतो आपण कुठं चुकलो, मी कुठं चुकलो किंवा गेली 2 वर्ष, 3 वर्ष माझ्या क्लासमध्ये काय झालं बरं तुम्हाला सांगायचंय. सण कुठला तुम्हाला आलाच असेल लक्षात. ओके. गणपती. बरोबर आहे. आणि त्यावेळेस मी गेले 3 वर्ष काय करत होतो, की माझ्याकडे खूप लांबून मुलं येतात. तर मला काय वाटायचं, की वीकली ऑफ देऊन काही उपयोग नाहीये. त्याच्याऐवजी ना रविवारी क्लास घेऊया आणि गणपतीच्या वेळेस 10 दिवस सुट्टी देऊया. म्हणजे मुलं घरी जाऊन येतील. ती माझी चूक ठरली बरं का. सिरियसली चूक ठरलेली होती. म्हणजे काय बघा, की गणपतीच्या वेळेस 10 ते 15 दिवस सुट्टी घेऊन गावाला जाणं आणि निवांत राहणं ही मोठी चूक होती गेल्या वर्षी माझी. गेल्या वर्षी. यावर्षी नाही करणार. ओके, ज्या दिवशी गणपती येणार आहेत, सुट्टी असेल. विसर्जना दिवशी सुट्टी असेल. पण इतर दिवशी प्रचंड अभ्यास घ्यायचा आहे. पूर्ण सुट्टी देणार नाहीये मी. तुम्हाला मी तेच सांगतोय. पुन्हा दिवाळी. ओके, दिवाळीतले 4 दिवस काय विचारूच नका. एन्जॉय करायचं. 4 दिवस. महत्त्वाचे 4 दिवस आहेत तेवढेच. मग त्या 4 दिवसात सुद्धा आता पहाटे उठून अभंग स्नान वगैरे असतं की नाही, बरोबर आहे. पण त्यानंतर सुद्धा अभ्यासाला वेळ दिला पाहिजे. मी हे आता माझ्या अनुभवातून सांगतोय. नाही पुन्हा काय होतं माहितीये का? एक लिंक किंवा एक लय असते ना, ती बिघडून जाते. आपण जेव्हा सुट्टी घेतो ना, नक्की ते बिघडून जातं. काय होतं मी बघितलं, बरीचशी मुलं सुट्टीत ना, बरीचशी नाही, ऑलमोस्ट काही मुलं सोडली तर सगळी मुलं पुस्तक सुद्धा उघडत नाहीत. नाही, ही चूक यावर्षी कुणी करणार नाहीये लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला टार्गेट देतच राहणार आहे. तुम्हाला ते करावेच लागणार आहे. ओके. बरं हे एक मुद्दा, की सुट्ट्यामुळे डिस्टर्बन्स क्रिएट होतोय. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी काय इच्छा आहे बघा, की काही झालं तरी तणाव कधीच घेऊ नका. म्हणजे टेन्शन कधी क्रिएट करू नका ह्या 5 महिन्यात. ओके. बरं एक लक्षात आलंय तुमच्या, की आपल्याला 5च महिने आहेत हे या व्हिडिओत मला पहिल्यांदा सांगायचं होतं. वेळ खूप कमी आहे. 5च महिन्यात 50 टॉपिक इमॅजिन करूया. म्हणजे एका महिन्यात 10 टॉपिक आपल्याला संपवायचे आहेत. मग मला सांगायचंय काय तुम्हाला, की तुमच्या ऑफलाईन क्लासेसमध्ये टेस्ट होत असतील तर सीरियस घ्या. घ्या सिरियसली. जीव तोडून त्याचा अभ्यास करा. मन लावून अभ्यास करा आणि हो सगळ्यात महत्वाचं शॉर्ट नोट्स पाहिजे तुमच्या. आय-एम-पी क्वेशन्स ह्या सगळ्या गोष्टी YouTubeवर अवेलेबल आहेत. मला आता तसं वाटायला लागलंय, की मी आय-एम-पी क्वेशन सीरीज सुरू करतो पुन्हा YouTubeवर बरं का. म्हणजे लास्ट मोमेंटला मुले ते फॉलो करतात. अगदी उद्या बोर्डची एक्झाम आहे, आदल्या दिवशी आय-एम-पी क्वेशन बघतात. अगोदर दिलं तर काय हरकत आहे. मग टार्गेट पण अचीव्ह होईल ना. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला जुलै महिन्याचंच टार्गेट देतो लक्षात घ्या. जुलै महिन्याचंच टार्गेट देतो. कुठले 10 टॉपिक आपल्याला फिनिश करायचे आहेत ते बघू आपण. प्रयत्न करू. मी तुम्हाला सांगू का, की कसा प्रकार आहे बघा लक्षात घ्या, की मी काय बोललो एखादाच टॉपिक इकडे-तिकडे होईल. मग जेव्हा 10चं टार्गेट ठेवलं आणि 7-8 टॉपिक जरी झाले तरी भारी आहेत. एक मुद्दा लक्षात ठेवा, की फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा पेपर असतो 70 मार्काचा, पण विथ ऑप्शन ऑलमोस्ट तो 99 मार्कचा होतो. हं. म्हणजे तुम्हाला 70 मार्काचे क्वेशन अटेम्प्ट करायचे आहेत. एम-सी-क्यू कंपल्सरी असतात, व्ही-एस-ए कंपल्सरी असतात. पण बाकीचे प्रश्न प्रचंड ऑप्शन असतात. 12 पैकी 8 प्रश्न सोडवा.
सेक्शन बी. 12 पैकी 8 सोडवा, सेक्शन सी. सेक्शन डी मध्ये काहीतरी 4 पैकी 2 सोडवायचे असं काहीतरी असतं लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे ऑप्शन्स आहेत. त्यामुळं माझं काय म्हणणं आहे 16, 16, 16 टॉपिक आहेत. 12-12 टॉपिक जरी परफेक्ट झाले ना, काय विचारूच नका एवढी चांगली तयारी होणार आहे. बरं, मग आता मला काय म्हणायचं आहे, खूप कमी वेळ आहे. आता तुम्ही जोडले गेलाय माझ्याशी लक्षात घ्या. एक 500 ते 1000 मुलं आहेत, की जे डेली व्हिडिओ बघतायत. माझं काय म्हणणं आहे, की मध्ये गेले 2-3 दिवस प्रचंड लोड होता, त्यामुळे व्हिडिओ नाही जमले. पण मी मॅथ्सचा कुठला टॉपिक सुरू करायचा हे मुलांकडून आलंय, वेक्टर. का सांगू का? वेक्टर का? सी-ई-टी 2023, 2024 चे पेपर अजून अवेलेबल व्हायचे आहेत. पण 2023 चे अवेलेबल आहेत. कोणता पण पेपर काढायचा. वेक्टरवर 7 एम-सी-क्यूज आहेत. हां, 7 थोडं जोक लक्षात घ्या. कळालं का? वेक्टर लाईन प्लेन एकत्र केलं तर टोटल 10 एम-सी-क्यू आहेत. हां, अतिशय सोपे प्रश्न आहेत. करायचेत आपण परफेक्ट. ठीक आहे? मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. टाईम टेबलचा फर्स्ट पार्ट आहे हा बरं का लक्षात घ्या. पार्ट 1 आहे हा. पार्ट 2 मध्ये जुलैचं टाईम टेबल येणार आहे. ओके. त्यात टार्गेट आपलं ठरणार आहे आणि ते संघर्ष बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहे. ओके. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. धन्यवाद.